उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी स्वतःच आग्रह केला होता, त्यांचा हात मीच वर केला असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही दावा खोडून काढलाय। फडणवीस दोन पक्ष फोडून आले, फडणवीसांचा खरा चेहरा समोर आला, या आरोपाचाही शरद पवारांनी पुनरुच्चार केलाय। झी 24 तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला। माझं मत असं होतं की हे राज्य चालवण्यासाठी उद्धव ठाकरेंना संधी दिली, कारण स्वच्छ बहुमत नव्हतं। सगळ्यात जास्त खासदार यांच्याकडे होते, ठाकरेंच्याकडे होते। शेवटी सरकार चालवायचं म्हणल्याच्या नंतर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या बाबा अधिक सदस्य असणं याची आवश्यकता असते, आणि ते परिस्थिती पाहून मी स्वतः उद्धव ठाकरेंना आग्रह केला की तुम्हाला ही जबाबदारी घ्यायला लागेल। राजकारणामध्ये मतभिन्नता असते, पक्षांना विरोध सुद्धा कोणी करू शकतो, पण पक्ष फोडणे, लालूच देणे, काही देवाणघेवाण करून काही निर्णय करायला परिस्थिती निर्माण करणे, या गोष्टी सगळ्या लोकांच्या सगळ्या राजकारणात बसू शकत नाही। माझ्या दृष्टीनं त्यांनी दोन पक्ष फोडले हे सांगितलं, हे खरं झालं। त्यामुळे देवेंद्रांचा एक सोजल चेहरा आमच्या अंतर्मनात होता, त्याचा खरा चेहरा आम्हा लोकांच्या समोर आला।